आणि आज सगळ्या संदर्भात आपण बातचीत करूया। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या आपल्यासोबत आहेत। ओमराजे निंबाळकरजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझाच्या या विशेष चर्चेमध्ये। आपल्याच प्रश्नावरती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी हे उत्तर दिलेलं आहे, जे अत्यंत धक्कादायक आहे। हे उत्तर समोर आल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय होती? निश्चितपणे पहिल्यांदा मला दुरुस्ती करायची की एनडीआरएफच्या मदतीचा विषय हा गृह मंत्रालयाकडे येतो केंद्र सरकारच्या। त्यामुळे गृह राज्यमंत्री महोदयांनी ते उत्तर दिलंय आणि त्या उत्तरामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की राज्य सरकारकडनं कुठल्याही प्रकारचं प्रस्ताव मदतीच्या बाबतीतला आम्हाला प्राप्त झालेला नाहीये। मी थोडक्यात तुम्हाला एकच सेकंद आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आमची म्हणजे जो प्रस्ताव राज्य सरकारकडनं त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे, तो प्रस्ताव आल्याच्या नंतरच आम्ही त्या ठिकाणी मदत करू शकतो। तर त्याच्या बाबतीतले एक सेकंद हो, हे एक सेकंद सॉरी एक सेकंद ते प्रश्नाचं थोडंसं अंशच मी तुम्हाला वाचून दाखवतो। त्याच्यामध्ये त्याने ओमराजेजी, आपला आवाज येतोय, आपण बोला। तुम्ही प्रश्नाचा अवशेष, तुम्हाला दिलं गेलेलं उत्तर, या सगळ्या संदर्भात सविस्तर बातचीत करतायत। पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधायचा आपण प्रयत्न करूया। तर राज्य सरकारकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं उत्तर देण्यात आलेलं आहे केंद्राच्या वतीनं, आणि त्याच संदर्भात आपण ओमराजे निंबाळकर यांच्याशी संवाद साधतोय। पुन्हा एकदा जाऊयात, ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत। ओमराजेजी, आपण सांगत होतात की आपला प्रश्न काय होता आणि केंद्राकडून नेमकं काय उत्तर आपल्याला मिळालंय? हो, मी तेच तुम्हाला त्या उत्तराचा एक पॅराग्राफ त्या ठिकाणी वाचून दाखवतो। जी, वर्ष 2025 के दौरान आई बाढ़ के मद्देनजर राज्य सरकार के प्रभावित क्षेत्रों का दौरा कर नुकसान का मौके पर आकलन करने हेतु 16/10/2025 को एक आईएमसीटी का गठन किया गया है। आईएमसीटी ने 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया गया है। इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है। आईएमसीटी का रिपोर्ट और राज्य सरकार के ज्ञापन के आधार पर स्थापित प्रक्रिया के अनुसार एनडीआरएफ के अतिरिक्त वित्तीय सहायता का विचार किया जा सकता है। म्हणजे याच्या स्पष्टपणे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितलंय की राज्य सरकारकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाहीये आणि हीच बाब त्याच्या मला वाटतंय अतिशय गंभीरतेने घेणं गरजेचं आहे। कारण राज्य सरकारकडं पंचनामे जाऊन आता किती दिवस झालेत, मग राज्य सरकारने त्या पंचनाम्याच्या आधारे केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव पाठवणं अपेक्षित होता। तो प्रस्ताव जर केंद्र सरकारकडे आला असता तर केंद्र सरकारचा आकलन म्हणजे जे केंद्र सरकारची टीमनं पाहणी केली त्याच्या आधारे तो रिपोर्ट त्यांनी तयार केला असता आणि आपला प्रस्ताव जर असता तर कदाचित तातडीने केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मदतीचा जो निधी आहे तो राज्य सरकारकडे दिला असता आणि मग त्याचा फायदा राज्य सरकारलाही झाला असता आणि शेतकऱ्यांनाही झाला असता। पण ज्या अर्थी आपण बघतोय की आता माझ्याही नगरपालिकेच्या निवडणुका होत्या, मंत्री महोदयाकडे यंत्रणा असते, ऑफिस असते, त्यांचं काम करणारी लोक असतात, मग त्यांनी हा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवणं अपेक्षित आहे, त्याच्याकडे लक्ष देणं मंत्री महोदयाचं काम आहे। पण असं असताना सुद्धा तो प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलं गेलं नाही। मला आपल्याला सांगायचंय की मीही प्रचारात होतो, पण मी माझा तारांकित प्रश्न टाकण्याच्या बाबतीत थांबलो नाही, मी टाकला आणि तो उत्तराला आला आणि त्या उत्तरामधनं लक्षात आलं की राज्य सरकारनं प्रस्तावच दिला नाही। तर आता सगळ्या मंत्री महोदयांना जर या प्रचारातनं वेळ मिळाला असेल तर आता तातडीनं त्या ठिकाणी तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, जेणेकरून मदतीचा जो निधी आहे तो त्या ठिकाणी राज्य सरकारला केंद्र सरकारच्या नाही, बरोबर आहे। लोकप्रतिनिधींनी या सगळ्याच परिस्थितीकडे खूप गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे, जसं तुम्ही म्हणताय। पण याच सगळ्या संदर्भात ज्यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारलं, मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं होतं की कृषी क्षेत्राचं जे नुकसान झालंय त्या संदर्भातला प्रस्ताव आम्ही पाठवला, म्हणूनच केंद्राची टीम येऊन पाहणी करून गेली। इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भातला प्रस्ताव आमच्याकडून गेलेला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। एक लक्षात घ्या, जे उत्तर आहे ते केंद्रीय गृह राज्यमंत्री महोदयाचं आहे
आणि त्यांनी त्या उत्तरात स्पष्टपणे सांगितलंय की राज्य सरकारकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. आता हे जर वस्तुस्थिती असेल, लेखी उत्तर दिलेलं आहे, संसदेच्या पटलावर आहे, कालचा प्रश्न क्रमांक 5 आहे, आणि एखादा मंत्री लेखी उत्तर देतो तेव्हा केंद्रातला जबाबदार, तेव्हा त्या उत्तराला नाकारता कसं येईल? मग मुख्यमंत्री तर खोटं बोलतायत का मग केंद्रीय मंत्र्यांनी खोटं उत्तर दिलेत? आता दोन्हीकडे सरकार त्यांचे आहेत, मंत्री त्यांचे आहेत. मला वाटतं त्याचा खुलासा ते दोघांनीच मिळून करणं अपेक्षित आहे. पण मला जेवढं माहिती आहे, कधीही संसदेत जेव्हा उत्तर दिलं जाते माननीय मंत्री महोदयाकडनं केंद्रीय, त्यावेळेस ते उत्तर कधीही चुकीचं नसतं किंवा खोटं नसतंय. माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारकडनं प्रस्ताव गेलेला नाही हं. आणि ती वस्तुस्थिती आहे. सध्या तुम्ही प्रचाराचा उल्लेख केलात. या प्रचारामध्ये सातत्यानं एक शब्द वापरला जातो, ते म्हणजे डबल इंजिनचं सरकार. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिनचं सरकार आहे. या डबल इंजिन सरकारचं हे अपयश आहे, अशा प्रकारे प्रस्ताव न जाणं किंवा उत्तरांमध्ये संभ्रम असणं. निश्चितपणे मी एवढंच सांगतो तुम्हाला की प्रस्ताव राज्य सरकारकडनं जायलाच पाहिजे होता. तो प्रस्ताव का गेला नाही ह्याचा आता चौकशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावी. पण प्रस्ताव न गेल्यामुळं केंद्र सरकारनं जी मदत राज्य सरकारला देणं अपेक्षित होतं ती त्या ठिकाणी मिळू शकलेली नाही. आणि हा निश्चितपणे प्रशासकीय चूक आहेच आहे. पण आपण राज्यकर्ते म्हणून एखाद्या पदावर, समजा आपण मुख्यमंत्री आहेत, आपण मंत्री आहेत, तर आपण सुद्धा त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे ना. आता मी माझ्या लोकसभा सदस्य आहे, माझ्या मतदारसंघातल्या लोकांना जी मदत मिळणं अपेक्षित आहे आणि त्याच्या बाबतीत राज्याचा प्रस्ताव केंद्राकडे आलाय, हे तारांकित प्रश्न टाकणं जसं माझं कर्तव्य आहे, त्याच पद्धतीनं प्रस्ताव पाठवणं हे सुद्धा राज्य सरकारचं कर्तव्य आहे. मग तो का गेला नाही? आता माझं इतकंच म्हणणं आहे की आता प्रचारातनं आपण रिकामे झालात, वेळ असेल तर तातडीनं ते बघा आणि तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा, जेणेकरून राज्य सरकारला मदत मिळू शकेल. ओमराजे निंबाळकरजी, आभार आपले. आपण सविस्तर बातचीत केलीच याच मुद्द्यावरून एबीपी माझाशी, त्यासाठी. दरम्यान याच सगळ्या